किती दिवसापासून करतोय? 40 वर्षापासून. लॉन्ड्रीचे गिरायकाचे कपडे होते त्याच्यावरच पोट होत आमचं समजून लेकरा बाळाचं आमचं. किती लोकांचे कपडे होते दुकानात? बरीच आता कपडे नाहीत आता, हातरायला नाही, पांघरायला नाही, कपडे लिहायला नाही, गरीब लोक आहे दुकान किती थे बोले. बातम्या आरपार दाखवणार फक्त आमचं टुडे समाचार. विषय कोणते असो आम्ही त्या ठिकाणी थेट पोहोचतोय. आज खूप मोठी दुर्दैवी घटना घडली उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये. त्या ठिकाणी मी पोहोचलोय. आता ज्या ठिकाणी उभा आहे मी ते ठिकाण आहे ताजमहल टाकीच्या कॉम्प्लेक्सच्या समोरील बाजू आहे. इथं शनिदेव मंदिर आणि इथं यमाई मंदिर धाराशिव इथं त्याच ठिकाणी. आणि ही मंदिर आहे. या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला म्हणजे इथं दुकानाची लाईन होती आणि त्या दुकानाच्या लाईनला अचानक आग लागली. आता त्याच्या आगीमध्ये सगळं या जे व्यवसायधारक असतील इथं जे राहणारे लोक आहेत त्यांच्या पूर्ण घराचा संसार पूर्ण जळून खाक झालेला आहे, राख झालेली आहे. इथं इथून आग हे पण दुकान जे आहे ना हे पण दुकान जळून खाक झालेलं आहे. इथं मानसी वॉच सेंटर आहे. आता इकडे तर काय बोर्ड बिर्ड काय दिसत नाही, कॅमेरा जवळ घेतं आतमध्ये. नेमकं इथं पण दुकान आहेत. याची बाजू आहे ना ही सगळी पूर्ण जळून खाक झालेली आहे. जीवन टी हाऊस आहे, जीवन टी हाऊस. त्याच्या पाठीमागे सुद्धा संपूर्ण राख झालेली आहे. त्या ठिकाणी जाणार आहे मी. हे दुकान तुमचंच आहे काय नाव तुमचं? माधव बिल्डिंग मंत्र सप्लाय, संतोष कुमार वतनी. कुठले तुम्ही? इथलेच धाराशिव. काय झाली होती घटना नेमकं? शॉर्ट सर्किट झाली. शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. कुठं शॉर्ट सर्किट झालं? शॉर्ट सर्किट पलीकडे झालेलं आहे. हो. किती रुपयाचं नुकसान झालं? किती दुकानं जळाली? इथे 5 दुकाने जळाले आणि 2 घर जळाले. 5 दुकानं आणि 2 घर. बघा 5 दुकानं आणि 2 घराला आग लागलेली आहे. जिथं घटना घडली तिथं जाऊया आपण. नेमकं आतमध्ये कशी घटना घडली बघा. इथं हा जो एरिया आहे हा या माई मंदिराच्या पाठीमागचा भाग आहे. आणि बघा इथं सगळे पत्रे वगैरे सगळे पडलेले आहेत. तिथंच पोहोचलोय मी आता जिथं घटना घडलेली आहे त्या ठिकाणी जातोय मी. आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. आता सबस्क्राईब करा. तुम्हाला दररोज एक वेगळे विषय वेगळ्या चर्चा दाखवतोय मी. ते बघा इथं खाली दाखवा. पूर्ण राख झालेली आहे लाकडाची. इथं जळून खाक झालंय सगळं. इथं पण दाखवा आतमध्ये इकडं. हे बघा खाली साहित्य कसं पडलंय आतमध्ये सगळं. रिवायडिंगचं दुकान असेल इथं काहीतरी. रिवायडिंग मोटरची मोटर दिसतात इथं. इकडे दाखवा आतमध्ये. हे टेलरिंग मशिनी जे असतात शिलाई मशिनी बघा. इथं आग धुकते. आता तिथं आग अजून लागलेली आहे. कॅमेरा जवळ घ्या. इथं बघा हा धूर निघतं इथं. आणखीन पण आग सुरू आहे इथं. आग खूप मोठ्या प्रमाणामध्ये लागली होती. नेमकं कशामुळे ही आग लागलेली आहे, काय घटना घडली होती. इथं दुकानदार आहेत, मध्ये जाणार आहे, जिथे ज्यांचं नुकसान झालं त्या ठिकाणी जाणार आहे मी अजून. हे तुमचंच आहे काय दुकान? बरं काय नाव आहे तुमचं? तेलकट दत्तात्रय बाबूराव. कशाने झालं? काय झालं? शॉर्ट सर्किट झालं. कुठे झालं शॉर्ट सर्किट? कुठे झालं सांगता येत नाही पण झालं कुठे तरी. किती रुपयाचं नुकसान झालं तुमचं? माझे 20-25 लाख झाले. काय करत होतं? कशाच दुकान होतं? शिलाई मशीन दुरुस्ती विक्री, पंखे मिक्सर दुरुस्त करत होतो. एक 40 वर्षापासून दुकान आहे. तुम्ही कुठे राहता तुम्ही? मी समतानगरला. फोन आला की आलो मी लगेच. किती वाजता झालंय? सकाळी 7 वाजता. मग अग्निशामकाची गाडी कधी आली? आली 7:30ला आली काय. किती दुकानं जळाली तिथं? इथे 5 दुकानं झाली. 100% झाली. तुमचं काय? मी ह्यांचा मुलगा आहे. किती दिवसापासून करतोय? 40 वर्षापासून. 40 वर्षापासून. 40 वर्ष कसं उभा केलं होतं सगळं? स्वतःच्या कष्टाने. तुम्ही सगळे याच्या दुसरा कुठला व्यवसाय करता? हो माझं दुकान फेमस आहे सगळं उस्मान. दुसरा कुठला व्यवसाय नाही. तुमच्याकडे लोकांच्या मशिनी वगैरे आल्या होत्या इथं दुरुस्तीसाठी? पंखे मशीन मिक्सर. आता कसं करणार ते? आता मोठं संकट आहे ते. मोठं संकट आहे. एक 25 लाखाचं झालं नुकसान.
बघू आता काय काय होते. कोण कोण करता व्यवसाय? तुम्ही एकटेच करत होता? दोन माझ्या हाताखाली आहेत ना असिस्टंट. बघा इथं मोठं नुकसान झालेलं आहे. टेलरिंगचं मशीनचं दुकान आहे आणि पूर्ण जवळ मशीन, टेलर मशीन, शिलाई मशीन जे आहेत ते दुरुस्तीचं दुकान आहे इथं. इकडे बाजूला बघूया आपण. काका हे काय काय होतं इथं? इकडे या, इकडे या. बघा घटना अतिशय धक्कादायक घडलेली आहे शहरामध्ये. इथं तर काही दिसत नाही. तानाजी अंबलुशी सारफळे. काय झालं इथं? काय होतं दुकान? लॉन्ड्रीचं. लॉन्ड्रीचे गिरायकाचे कपडे होते त्याच्यावर स्फोट होता आमचं. समजून लेकरा बाळाचं आमचं. किती लोकांचे कपडे होते दुकानात? बरीच असेल कपडे काय नाव आहे तुमचं? छाया. काय काम करता तुम्ही? का नाही लॉन्ड्रीचा व्यवसाय. किती दिवस झालं दुकान होतं इथं? 40 वर्ष झाले. पहिलं दुकान आपलं. किती लोकांचे कपडे होते दुकानात? जवळजवळ 30-40 लोकांच्या वरी होती कपडे. लेले कपडे. लॉन्ड्रीचेच कपडे इस्त्रीला दिलेलं गच भरलेलं होतं दुकान. तुमचं घर याच्यावरच होतं सगळं? आमचं घरी याच्यावरच होतं. आम्हाला कशाचा आधार नाही. याच्यावरच लेकरं बाळा आम्ही जगवीत होतो. याच्यावरच पोट भरत होतं. किती लेकरं आहेत तुम्हाला? 3 पोर आहे. ती मनोरंजन आहे. ती काय 3 लेकरं? 2. एक आहे चांगलं. ती बसरीला असते काम. ती कामाला असते. रडू नका मग. तुम्हाला मदत शासन करेल की आता? कोणी आलं का मदत वगैरे करायला इथं? नाही नाही आलं. लेकर माझी असली ते कसं तरी जगत होता आम्ही. लेकर असली म्हणलं कसं तरी आम्ही जगत होतो याच्यावर म्हणलं. लहान मुलगा कुठं असते मला तुमचं? थोरला तिकडे पुण्याला असते. हे मधुबाई घरी आहे. दुसरे एक दोघं बी तसलीच आहे. ती मनोरंजन नाही. ती बघा अतिशय धक्कादायक घटना शहरामध्ये घडलेली आहे. आग लागली अचानक. त्यांचं पोटच त्या व्यवसायावर होतं. अख्खं कुटुंब चालणार. इथं लॉन्ड्रीचं दुकान होतं त्यांचं. पलीकडे तिकडं शिलाई मशीन दुरुस्तीचं दुकान होतं. पूर्ण राख झालेली आहे या परिसरामध्ये. 5 दुकानं जळून खाक झालेत. आणि इकडं पाठीमागं जाऊया आपण. नेमकं इथं घर आहे 6 जवळपास. बघूया आपण पलीकडे जाऊया. खरी वास्तव परिस्थिती काय? तुम्ही हा व्हिडिओ बघून नक्की यांना मदत करायची, जेणेकरून तुमच्या मदतीचा हात जो आहे तो अशा लोकांना पुढे करणं गरजेचं असतं. या लोकांचं कुटुंब उभं राहणं गरजेचं आहे सध्या. कारण यांच्यावर सध्या उपासमारी तर आहेच. मात्र खरी परिस्थिती कशी घडलेली आहे शहरामध्ये ते मी तुम्हाला दाखवतो. इकडे कॅमेरा दाखवा परत. बघा अख्खी राख झालेली आहे सगळी. दुर्दैवी घटना घडली शहरामध्ये. अचानक आग लागली आणि या आगीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. बघा इथं पाठीमागे इकडे बघा. कॅमेरा जवळ घ्या. इथं जनावरं बांधलेले आहेत. बघूया आपण. इकडे जाऊया. हे बघा इथं म्हैस आहे. भाजलेलं आहे म्हशीला सुद्धा अक्षरशः. इकडे दाखवा. बघा मोठी आग या ठिकाणी लागली. घटना अतिशय धक्कादायक आहे. पूर्ण आता इथं जे घर आहे हे बघा. इथं या ठिकाणी पोहोचलेलो आहे. ती घरामध्येच आहे मी आता. हे बघा हे कूलर आहे जळून खाक झालेला आहे. इथं इकडे साहित्य पूर्ण कपडे. जवळ घ्या कॅमेरा. इकडं हे बघा. इकडे बघा. वास्तव दाखवतोय मी. शहरामध्ये जी घटना घडली त्या घटनाच्या ठिकाणीच पोहोचलोय मी आता. इथं आणखीन सुद्धा धूर निघतंय त्याच्यामधून. हे बघा इकडे या. हे बघा बघा पूर्ण जे साहित्य संसार उपयोगी साहित्य होते. इकडे डबे बघा. इकडे दाखवा कॅमेरा. पूर्ण घर. आणि या घरामध्ये
इकडे दाखवा, इथं बाहेर हॉटेल होतं त्यांचं, त्या हॉटेल सुद्धा जळून खाक झालेलं आहे सगळं पूर्ण. पुढे आपण आतमध्ये जाणार. हे बघ इकडे दाखवा, हे बघा इथं आग धुपते अजून सुद्धा. कॅमेरा जवळ घ्या, बघा बघा आणखीन सुद्धा इथं आग लागलेली म्हणजे धुपते इथं. किती मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. इथं हॉटेल आहे, हॉटेलचं सुद्धा नुकसान झालंय बघा. बघा इथं पूर्ण. आपण बघूया इकडे दाखवूया, घरामधलं साहित्य बघू आपण यांचं काय आहे, काय कसं राहिलंय. बघा इकडं एकच राहिलेलं आहे फक्त एवढंच. इकडं इथं राहत होते तुम्ही, इकडं काय हे बघा इथं सगळं तसं एवढंच संसार यांचा उरलेला आहे घरामध्ये. आता इकडे दाखवा कॅमेरा. बघा इथं इकडे या तुम्ही, इकडे या. बघा जिथं हळूया हळूया, जिथं घटना घडली ना तिथं आलोय मी. इकडे या मामा. काय काय नाव आहे तुमचं? रावसाहेब ठीक आहे. रावसाहेब बाबूराव गुंडरे. काय घडलं होतं, कशाने आग लागली? ते परेडच्या दुकानाला शॉर्ट सर्किट झाले. शॉर्ट सर्किट होऊन आग लागली आहे. सगळं घर जळालं, भांडे सगळे, घरातलं साहित्य सगळं, अन्न धान्य, जनावर भाजले. इकडे कॅमेरा पॉज करा. इकडे या की पुढे. आग लागलेली आहे, त्या आगीमध्ये जे घराचं नुकसान झालं मोठ्या प्रमाणात दुकानात झालेलं आहे. अतिशय धक्कादायक घटना घडली. हे जे घर आहे तुमचंच आहे काही? हे घर आमचंच आहे. काय नाव आहे तुमचं? रावसाहेब बाबूराव गुंडरे. काय कशानं झालं हे नुकसान? सगळं झालं ते दुकानला बाजूच्या शॉर्ट सर्किट झाले. शॉर्ट सर्किट मुळे आग लागली. पाणी मारायचा मग घरातला बॅररनं प्रयत्न केला पण इजला नाही. आणि इथं पाण्याची गाडी पण नाही. उमरग्याहून गाडी पाण्याची आली. इथं आपलीच नाही आली गाडी? लवकर आलीच नाही. उमरग्याची गाडी आली, पुन्हा ती दुसऱ्या 2 आल्या. पुन्हा गोंधळात कुठल्या कुठल्या गाड्या आल्या काय माहित नाही. परत उशिरा गाड्या आल्या सगळे. इकडे पुढे दाखवा बरं. इकडे आपलं हेच आहे ना घर तुमचं? इकडचं बघा, आपण पुढे जाऊ थोडं. इथं उभारता येणार नाही. या इकडे, इकडे या, अलीकडे अलीकडे इकडे इथं उभं राहा. या इकडे बघा, जिथं धक्कादायक घटना घडली, शहरामध्ये आग लागली, त्या आगीमध्ये खूप मोठं नुकसान झालं. इकडे बघा यांचं साहित्य जे आहे ना, पलंग वगैरे सगळं त्यांचा तसाच आहे पडलेला. इकडे दाखवा, ही वह्या पुस्तकं हे ते विद्यार्थी सगळं जळालं इथं. बघा अन्नधान्य सुद्धा इथं राग झालेली आहे, अन्नधान्याची सुद्धा इथं. शहरातील मोठी घटना आहे. आणि इथं व्यवसायधारक होते, छोटे छोटे व्यवसाय करणारे, आणि इथं हॉटेलच्या मागे राहणारे हेच मामा होते. मामा तुमचं नाव काय म्हणले? रावसाहेब बाबूराव गुंडरे. ही घटना ज्यावेळेस घडली त्यावेळेस तुम्ही कुठे होते? हे पाणी आलं होतं सकाळी, पाणी भरायला होतं 6 वाजता. तोपर्यंत इकडे दुकानाला आग लागली. मग ती पाईप तसाच मारायला लागलो, तोपर्यंत पण इजना गेली. गाड्या मागवल्या तर गाड्या पण लवकर नाही आल्या. नंतर उशिरा आले. मग तोपर्यंत 2 दुकान आणि घराला पण आग लागली. घरात सगळी नुकसान झाली. काय लिहायला सुद्धा कपडे नाहीत राहिले. अंगावर एवढेच कपडे राहिलेत. तुम्हाला कपडे नाहीत आता? कपडे नाहीत आता. हातरायला नाही, पांघरायला नाही, कपडे लिहायला नाही. सगळे नुकसान झाले, सगळे जळाले. काय करता व्यवसाय तुम्ही दुसरा? हे काय हॉटेलचा धंदा आणि जनावर. शेती आहे का तुम्हाला? नाही ना. फक्त आता एवढेच कपडे आहेत, एकच बनेल आणि एवढेच कपडे अंगावर आहेत आता. पूर्ण कपडे जळाले सगळे. तुम्हाला कपडे नाहीत आता? कपडे नाहीत लिहायला आता. घरच्याला पण नाहीत, मुलाला पण नाहीत. सगळेचेच कपडे जळाले. हा, अन्नधान्य वगैरे सगळं? अन्न धान्य जळाले सगळं. काहीच नाही शिल्लक राहिले. जनावराला भाजले, म्हैस भाजले, हाल्या भाजला, 2-3 जनावर भाजले. हा. तुम्ही कुठे होते त्यावेळेस? आम्ही घरीच होतो. इथं अग्निशामकची गाडी किती आली म्हणजे? अग्निशामची गाडी 1 तासानं आली. नंतर पुन्हा कुठून आली ती गाडी? कुठली गाडी आली? ते कुठले उस्मानाची होती का, हे जेवण पण आलती, उमर घेऊन पण आलती गाडी. हा, तोपर्यंत सगळं जळून खाक झालं. हा, जळून खाक झालं. पण विजवलं त्याने. 2-3 गाड्या आल्या नंतर. इथली गाडी कुठं आली नाही का? इथली गाडी पण आली नंतर. काय म्हणले तुम्ही? कुठं होता तुम्ही? मी इथेच होते. इथे एकदम आग उड लागली म्हणून आम्ही पाणी आलं, पाणी निजवायला लागला होता. निजलं नाही तर पुन्हा बाहेर आम्ही आवरावरी करूच तर जास्त आग लागली. सिलेंडर ते बाहेर काढले, पुन्हा सिलेंडर काढले, बाहेर फेकले. सिलेंडर हॉटेलचे ते, घरातले सिलेंडर, हॉटेलचे सिलेंडर बाहेर टाकून दिले फेकून. मुलं तुमची कुठे आहेत? ठीक आहे. 2 मुलं आहेत. कुठं? मुलाला भाजलं. इथे भाजले सगळं, मुलाला बांधलं. पायाला लागले, बेताडावून पडलं आगे हे करताना, जनावर सोडताना. काय नाव आहे तुझं? अजय रावसाहेब गुंडरे. काय करतो? व्यवसाय. कुठं होता आग लागली? इथं इजवायला लागलो होतो मी. पानं मग काय आगच विज आहे ना. काहीच नाही घरामध्ये राहिलं? काहीच राहिलं ना घरात. सगळं जाळून खाक झालं.
बघा जिथं घटना घडली तिथं पोहोचलो मी, तर यांचं घर अख्खं जळून खाक झालेलं आहे. एकच बनेन आहे मामाच्या अंगावर आणि टावेल, पूर्ण संसार त्यांचा तर राख झालाच, मात्र आता त्यांना कपडे सुद्धा नाहीत घालायला, असंच या कपड्यावर फिरतात. इथं काही नागरिक पण आहेत, बघूया आपण नेमकं इथं घटनास्थळी जे नागरिक असतील कोणी, घटना कशी घडली होती, काय नेमकं खरं काय, आपण बाहेर जाऊ थोडं आणि तिथं जे नागरिक आहेत बाहेर उभारलेले बघूया आपण. हो इथं कोण होतं इथं? आई आप यहाँ थे आप? आज जुम्मा मुझे स्टार्ट मैच लगी ना उन्होंने क्या बोले? स्टार्ट मैच लगी ना उन्होंने पहले वो जाए उनका ठीक को मार लाया कौन है कौन है? वो सामने ठहरे आओ इधर आओ, आइए आइए. ते होते- ताजमहल के सब छोकरे थे क्या घर में आके पानी से नाला चालू करके ना पानी डाली वहाँ पे। इधर आओ इधर आओ इधर इधर आओ इधर इधर आओ इधर आओ. क्या हुआ था? वजह से क्या- हमारा परिवार जा ट्रक घर का इधर- पानी इधर- ला इधर- के इधर आओ इधर आओ. क्या बोल, नाम क्या है तुम्हारा? पठान अजमत, अच्छा हाँ. और हमारा पूरा परिवार यहाँ रहता, पूरा हमारी पूरी बहू की रहती, कोई भी ताजमहल टाकीज वाले के कोई भी नहीं थे यहाँ पे, पूरा हमारा घर का परिवार, पूरे बच्चे, हम आके घर से पानी ला के मार के बुझाने की कोशिश करे. सुबह 6 बजे आंच लगी थी, 6 बजे से फोन लगा रहे पर गाड़ी नहीं है इधर कोई. ये देख रहे मेरे आग कैसे हो गए, क्या हो गया आपको? ये इधर ये जानवर अंदर थे, तो उसको बचाने को गया तो आग, ये आग पूरी मेरी ये हो गई. क्या ये दिख रहा है पूरा आग को भाप लगी आज की. ये कैसे हुआ, लेकिन कितनी देर चला है? ये जब चल रहा था यहाँ पे शॉर्ट सर्किट हुआ, मैं पानी भरते वहाँ ठहरा था, मेरा घर इसको चिटक के, हम सिर्फ शेजारी ही हैं, हम उधर रहते हैं इधर रहते, तो इनका कोई आता नहीं हमको मालूम था, तो हम बुझाने की कोशिश कर रहे थे, मगर हमारे पास पानी उतना नहीं था. पानी जितना उतना हमारे पूरा खाली करे हमने, पानी जितना हमारे से होता, गाड़ी मंगाई गाड़ी नहीं आई, तो जितना सब गली वाले करने से बकेट ला के मार के हम बुझाने की कोशिश करे. ये हमारा पूरा भावकी के पूरे घर का है, उधर से पाइपलाइन करके पानी मारते थे हम. गाड़ी कब आई है? गाड़ी 7 के बाद आई, 7 के बाद जल गया ये इनका पूरा. उधर होने के बाद बोले तो हमारा जितना हमारे पास पानी था पूरा खत्म हुआ, फिर हम परेशान हुए, फिर गाड़ी वाली किस वजह से आग लगी? लेकिन ये इधर शॉर्ट सर्किट हो गई है इस तरह की दुकान में से. इसके लगे जब भी इधर लगी थी थोड़ा था, जब भी मैं उसको बोला जल्दी से खाली कर बोला इधर, ये एक बार चालू हो गया तो शूटिंग. इतना माल कैसा निकली? बहुत माल है ना. तो इधर कोई नहीं थे ना, वो आते नहीं, 10 के बाद आते हैं लोग इधर, हम इधर रहते, हम कुछ भी हुआ तो हम हमेशा इधर ही ठहरे रहते, चोरी वोरी कुछ भी हो रहा तो ये कैसे रहते. ये हमारा एक ये रिश्तेदारी नहीं है, खाली एक नजदीकी है हमारा, कैसा ये दोस्ताना है. दोस्ताना है, ये हमेशा उठना बैठना है, चोरी वोरी कुछ भी रहा तो हम पहले इधर आके ठहरते इनके लिए. ये 10 के बाद आते, हमको मालूम है. तो घर में तो पूरा सब घर का तो तो फिर आप हमारे पास जितना पानी था हमने करे हमारी कोशिश, मगर हमारी कोशिश कम पड़ी. अब क्या इनको जरूरत अब हेल्प इनको करना? कैसा है, इनको गवर्नमेंट की तरफ से ये जो भी होगा, ये गरीब लोग हैं, ये कुछ बहुत बड़े अमीर लोग नहीं, इनको मदद करो. ये बहुत खास करके ये बहुत गरीब आदमी है, ये स्त्री वाला होगा, ये हमारा गुंडरिया पिच्छी का एक उसके गरीब लोग हैं. ये दुकान कितने थे बोले आप? यहाँ से 6 दुकानें पूरे, और घर एक इनका एक इनका घर पीछे से. 7 दुकान 6 और एक घर. सवेरे से पूरा हमारा बच्चा ना बच्चा, पूरा औरत ना औरत उधर से इधर तक पानी लाके मारते थे, बचाने की कोशिश कर रहे थे. अगर ये नहीं बचाते थे ना, वो पूरा पट्टा जाता था उधर तक जलते. महिना चालू आहे सध्या, उपासाच्या महिन्यामुळे आज पाणीचं दिवस होतं, पाणी सुटलं आणि ते आम्ही शेजारी आहेत फक्त, आणि पहिल्यापासूनच आम्ही यांना हे करतो की बाबा हे शेजारी आहेत, ही लवकर येत नाहीत लोक, चोरी झाली काही बी झाली त्या टायमाला आम्ही त्यांना सपोर्ट करतो. आणि आग लागली म्हणून मी काय केलं, घरून बकेटनं पाण्या भरून भरून आमचे लेकर बाळ जेवढे बी आमचे भावकीचे लोक आहेत इथे पूर्ण राहणारे काय, आणि उपासाचा महिना पवित्र महिना ही समजून आम्ही मदत केली, पण आमची मदत अपुरी पडली. कारण काय, आमचं पाणी किती असणार, 1 तासभर पाणी सुटतंय, त्यासाठी आम्हाला पाणी अपुरं पडलं. 1 तास आम्ही लय प्रयत्न केलं विजवायची, पण तरी आम्ही 4-5 दुकाने झाले, पुढचं पट्टा वाढलं असतं, इथं कंट्रोल केली कसंही करून पुढे जाऊ दिली. मदत व्हायला पाहिजे लोकांना. हा, लोकांना मदत व्हायला पाहिजे. हे जे झालं ना माझा अवतार, हे आगीमुळे झालेलं आहे, हे डोळ्यातील पूर्ण झाला. बघा इथं शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खूप मोठं नुकसान झालंय. या तर मामाच्या अंगावर फक्त बनेल आणि टावेल एवढंच उरलं यांच्या अंगामध्ये. चाचा आप थे यहाँ पे? हाँ, यहाँ पर अपने सामने है, घर के सामने है हमारा दोस्ताना भी है, हम मिल के रहते. हाँ, अभी गवर्नमेंट ने इनकी कुछ मदद करना, यह अपेक्षा हमारी. कैसा आग लगी, जब कौन था, पहले कौन गया वहाँ पे? 6:30 बजे टाइम पे हो गया, वो शॉर्ट सर्किट हो गया और फायर ब्रिगेड गाड़ी लेट आई. हाँ, पाण्याची गाडी उशीर आली, लवकर यायला पाहिजे सांगितलं, आली गेलो
गाडी पाण्याची गाडी उमार घेऊन आली इथं नगरपालिकेला गाडी सुद्धा नाही. म्हशीचं इतकं मोठं नुकसान झालंय, जनावरांचा डॉक्टर सुद्धा अजून आला नाही. काय बोलू? जनावराचा डॉक्टर पण आला नाही बघायला अजून. सकाळी फोन केला तर डॉक्टर पण आला नाही जनावराला बघायला अजून. अग्निशमन दलाची आपल्या नगरपालिकेकडे अग्निशमन दलाची गाडी नाहीये. असं कळालं की गाडी जी आहे ती शिवजयंती निमित्त उमरग्याची गाडी धाराशिवला तात्पुरती आणलेली आहे. परमनंट अग्निशमन दलाची गाडी धाराशिवमध्ये नाही. तुळजापूरची गाडी लवकर आली, त्यानंतर धाराशिवची गाडी आली. तर हे असे बरेच धाराशिवचे प्रॉब्लेम आहेत. ते कधी सुटणार आहेत ते. तुळजापूरची आधी आली, धाराशिवची गाडी नंतर आली आणि ती पण धाराशिवची नाहीये. ती उमरग्याची गाडी शिवजयंती निमित्त धाराशिवमध्ये होती, त्यामुळे ती नंतर पोहोचली. पण धाराशिव अग्निशामककडं स्वतःची अग्निशमन गाडी सुद्धा नाहीये, त्यामुळं बरंच नुकसान झालं. ती जर गाडी आधी लवकर आली असती तर नुकसान अजून कमी झालं असतं. ती गाडी नसल्यामुळे बऱ्याच सगळ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं. काय बोलले? झालं. मी अध्यक्ष आहे पुणे मंदिराचे एम मंदिराचे तुम्ही कोण आहेत? अध्यक्ष आहे. झालं कागद. इसको हमने इधर कंट्रोल करे पहिले. बघा शहरामध्ये घटना घडली, त्या ठिकाणी मी पोहोचलो. अशा गोरगरीब लोकांचं ज्यांचं हातावर फोटो आहे अशा लोकांचे ते व्यवसाय होते, इथं राहायला होते. त्यांच्या घरात तर अख्खं जळून खाक झालेलं आहे. एकच बने नाही त्या मामाच्या अंगावर. अशा लोकांना लोकप्रतिनिधी असतील, पुढारी असतील किंवा जे इतर वायपट खर्च करणारे लोक असतील किंवा सामाजिक संस्था असतील, अशा लोकांना मदत करणं गरजेचं आहे, जेणेकरून यांना आधार मिळू शकतो, यांचं पुन्हा कुटुंब उभं राहू शकतं. अन्यथा यांच्यावर खूप उपासमारीची सुद्धा वेळ आलेली आहे सध्या. तर मात्र मोठा प्रश्न असा आहे की ज्या लोकांचं, ज्या व्यवसायधारकांचं नुकसान झालं ते नुकसान भरपाई कशी समोरच्या ग्राहकाची द्यायची, हा मोठा त्यांच्यासमोर प्रश्न उपस्थित झालेला आहे. मात्र तात्पुरते त्यांना राहण्याचे आणि जीवन जगण्याचे जे वस्तू लागतात, साहित्य लागतात, हे मिळणं गरजेचं आहे. प्रशासनानं सुद्धा यांना मदत करणं गरजेचं आहे. समाजातील दानशूर लोक असतील, सामाजिक संस्था असतील किंवा समाजसेवा करणारे लोक, नेते असतील, पुढारी असतील, अशा लोकांनी पुढे येणं गरजेचं आहे. हुकमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव. सरळ जाऊ द्या, गाडी सरळ जाऊ द्या. मला मोबाईल नंबर तेवढा द्या फक्त. मोबाईल नंबर द्या मोबाईल नंबर द्या मला. त्याच्या बोलवा मगाशी, त्यांना बोलवा, त्यांचं नाव आणि नंबर द्या.
नंबर मोबाईल नंबर बरं मी देतो का 18 81 24 का चल काय ती सोडता आले नाही भाजले सगळे नाही इंडिव्हिज्युअल पण प्रत्येकाची केलेली आहे वेगवेगळी ती एक कॉमन आहे आणि प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल वेगवेगळे केलेले आहे ती कुठे इंडिव्हिज्युअल केलेलं मग नाही वेगवेगळे केले की तुमच्या नावाने वेगळं कोंढरेंच्या नावाने वेगळं स्टार्ट झालेला आहे खाली पडतो पत्र्याचे दगड खाली पडतो
हॅलो 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 येणार आहे का?